BA द्वितीय वर्ष. आता तुमचं सत्र हे तिसरं आहे. सत्र तिसऱ्यामध्ये संख्यात्मक तंत्र नावाचा एक पेपर आहे, ज्याला इंग्रजीमध्ये क्वांटिटेटिव्ह टेक्निक असं म्हटलं जातं. अर्थशास्त्रामध्ये संख्यात्मक तंत्राचा अतिशय महत्वाचा वाटा आहे किंवा महत्वाचा उपयोग केला जातो. किंवा अर्थशास्त्रामध्ये असे बरेचसे घटक आहेत की जिथे सांख्यिकीय प्रक्रिया करून या पुढचे अंदाज आपल्याला मांडावे लागतात. त्यासाठी हा पेपर अतिशय महत्वाचा ठरतो. मित्रांनो, या पेपरमध्ये आपल्याला एकूण 5 युनिट आहेत, 5 चॅप्टर आहेत, 5 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे मित्रांनो समांतर माध्यापासून मध्य विचलन. या अगोदरच्या वर्षी आपण समांतर माध्य कसं काढलं जातं हे पाहिलं होतं. अनेक संख्या दिलेल्या असतात, त्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक अंक आपण शोधून काढत होतो. त्याला आपण समांतर माध्य असं म्हणायचो. मग या समांतर माध्यापासून विचलन कसं काढलं जातं हे आपल्याला प्रस्तुत घटकामध्ये, प्रस्तुत चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचंय. समांतर माध्यापासून म्हणजे एक मध्यवर्ती संख्या शोधून काढायची आणि त्या संख्येपासून दिलेले जे घटक आहेत, दिलेली जी संख्या आहे किती दूर आहे आणि किती जवळ आहे, यालाच म्हटलं जातं विचलन. मग विचलन काढण्यासाठी आपल्याला अगोदर समांतर माध्य काढावं लागतं. समांतर माध्य काढल्याच्या नंतर त्यापासूनचं विचरण, यालाच विचरण असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला पाहायचंय विचरणाच्या व्याख्या आणि विचरणाचा गुणांक कसा काढला जातो, आणि त्यानंतर आपल्याला पाहायचंय समांतर माध्यापासून मध्य विचलन कसं काढलं जातं. त्याची सूत्र दिलेली आहेत. प्रस्तुत प्रकरणामध्ये याचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे. प्रस्तुत घटक आपल्याला शिकून घ्यायचे. मित्रांनो, आपण यापूर्वी पाहिले की समांतर माध्य हे साधी मालिका, खंडित मालिका आणि संतत मालिकेमध्ये आपण काढलं होतं. त्यासाठी वापरले जाणारे सूत्र हे वेगवेगळे होते, त्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. इथे देखील आपल्याला समांतर माध्यापासून जे विचलन गुणांक काढायचे, त्याचं मापन करायचंय, त्यासाठी देखील आपल्याला साधी मालिका, खंडित मालिका आणि संतत मालिका अशा 3 मालिकेमध्ये हे विचलन गुणांक पाहायचं. आणि नंतर शेवटी आपण पाहूया समांतर माध्यापासून मध्य विचलनाचे महत्व, म्हणजे महत्व काय आहे, की याचा वापर कुठं कुठं केला जातो हे आपल्याला पाहायचंय. यानंतर पाहूया आपण दुसरा घटक. मित्रांनो, दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला जसं समांतर माध्यापासून विचलन काढलं होतं, तसंच आपल्याला इथं मध्यकेपासून मध्य विचलन काढायचं. या पूर्वीच्या वर्षी आपण पाहिले समांतर माध्य, मध्यका आणि बहुलक कसं काढलं जातं, त्याचे वेगवेगळे सूत्र आहेत. हे केंद्रीय प्रवृत्तीचे मापन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. समांतर माध्य वेगळं आहे, मध्यका त्यापासून थोडीशी वेगळी आहे, ते वेगळं सूत्र आहे. त्यानंतर बहुलक. आता इथं दुसरा घटक येतो, आपल्याला सर्वप्रथम मध्यका काढावी लागतं. मग मध्यकेपासून, मध्यका म्हणजेच काय, त्या सर्व अंकांचं प्रतिनिधित्व करणारा एक अंक. मग त्या अंकापासून दिलेली संख्या ही किती दूर आहे आणि किती जवळ आहे हे शोधून काढायचंय. त्याचा गुणांक आपल्याला काढायचा. पहा, मध्यकेपासून मध्य विचलन याचा अर्थ. त्यानंतर मध्यकेपासून मध्य विचलन गुणांकाचे मापन. इथे देखील आपल्याला जसं मध्यकेमध्ये आपण पाहिलं होतं, साध्या मालिकेमध्ये मध्यका काढली होती, खंडित मालिकेमध्ये काढली होती आणि संतत मालिकेमध्ये. इथे देखील आपल्याला मध्यकेपासून जे मध्य विचलन काढायचंय, त्याचा गुणांक काढायचंय, तो साध्या मालिकेमध्ये, खंडित मालिकेमध्ये आणि संतत मालिकेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तसंच मग मध्यकेपासून जे मध्य विचलन काढलं जातं, त्याचं महत्व आपल्याला इथं प्रस्तुत घटकामध्ये पाहायचं. त्यानंतर मित्रांनो, तिसरं युनिट आहे, तिसरा घटक आहे बहुलकापासून मध्य विचलन काढणे. बहुलक यापूर्वी आपण पाहिले मागील वर्षी की बहुलक कसा काढला जातो. सर्वसाधारणपणे बहुलकाचा अर्थ काय असतो, तर दिलेल्या पदमालेमध्ये बहुवेळा, अनेक वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा आलेली संख्या म्हणजे बहुलक असतो. हे देखील आपण साध्या मालिकेमध्ये, खंडित मालिकेमध्ये आणि संतत मालिकेमध्ये, खंडित मालिका आणि संतत मालिका अशा 3ही मालिकेमध्ये आपण बहुलक कसं काढायचं पाहिलं होतं. पण इथं आपल्याला
त्याच बहुलकाच्या साहाय्यानं मध्य विचलन काढायचं. सुरुवातीला बहुलक काढून घ्यायचा, मग त्या बहुलकापासून दिलेल्या पदमालेतील जी संख्या आहेत ते किती जवळ आहेत आणि किती दूर आहेत याचा गुणांक आपल्याला इथं शोधायचा आहे. हे देखील आपल्याला साधी मालिका, खंडित मालिका आणि संतत मालिकेमध्ये पाहायचंय. त्यानंतर पाहायचं आपल्याला बहुलकाचं महत्व, बहुलकापासून मध्य विचलन काढण्याचं महत्व काय, याचा उपयोग कुठं होतो याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आणि मग मध्य विचलनाचे गुण आणि दोष हे देखील पाहायचे. आणि या तिसऱ्या घटकामध्ये आणखी एक महत्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो, त्याला म्हटलं जातं लॉरेंज वक्र. लॉरेंज वक्र हे विषमता मोजण्याचं एक माप आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य पाहत असताना पाहतो की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या विषमतेचं मापन कसं करावं, मग त्याचं मापन करण्यासाठी लॉरेंज वक्राचा वापर केला जातो. आपण पाहूया की दिलेल्या संख्या असतील त्या संख्येच्या सहाय्याने आपण लॉरेंज वक्र कसा तयार करता येतो याचा विस्तृत आढावा आपण प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर पाहूया मित्रांनो चौथा घटक, अतिशय महत्वाचा घटक आहे जो आपण मागील वर्षी अभ्यासला, सहसंबंध विश्लेषण, कोरिलेशन एनालिसिस. सहसंबंध विश्लेषण याचा अर्थ होतो की दोन पदमाला दिलेल्या असतात, त्या दोन पदमालेमध्ये काही संबंध आहे का. मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये असे अनेक घटक आहेत की जे परस्परांशी संबंधित आहेत. उदाहरणामध्ये उत्पन्न आणि खर्च, वस्तूची किंमत आणि मागणी, मिळणारा नफा आणि गुंतवणूक, व्यक्तीचं उत्पन्न आणि खर्च. हे परस्परांशी संबंधित जे असे अनेक घटक आहेत त्यांच्यामध्ये असलेला संबंध कसा आहे आणि किती आहे याचं मापन आपल्याला या सहसंबंध विश्लेषणामध्ये करता येतो. हे आपण पाहिले. मागच्या वर्षी आपण अभ्यासलं होतं कार्ल पियर्सन यांचा सहसंबंध गुणांक. म्हणजे कार्ल पियर्सन यांनी विकसित केलेलं जे सूत्र होतं त्या सूत्राच्या सहाय्याने आपण सहसंबंधाचं विश्लेषण आपण पाहिलं होतं. परंतु मित्रांनो या सेमिस्टर मध्ये आपल्याला त्याचे पुढची स्टेप पाहायची. या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला श्रेणी सहसंबंध पाहायचा आहे. चार्ल्स एजवर्थ स्पियरमन यांनी विकसित केलेली ही पद्धती आहे, म्हणून याला चार्ल्स एजवर्थ स्पियरमन पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे दिलेल्या दोन पदमाला असतात, त्या दोन्ही पदमालांना एक विशिष्ट पद्धतीनुसार कशावर तरी आधारित अशी श्रेणी दिलेली असते. मग ते श्रेणी दिलेली असताना त्या श्रेणीच्या सहाय्याने त्या दोन घटकामध्ये असलेला सहसंबंध आपल्याला तपासता येतो. मित्रांनो कधी श्रेणी दिलेली असते किंवा कधी दिलेली नसते. दिलेली असताना देखील आपल्याला सहसंबंध तपासता येतो आणि श्रेणी दिलेली नसेल तर आपल्याला श्रेणी देऊन सहसंबंध तपासता येतो. त्यानंतर आपल्याला पाहायचंय की श्रेणी सहसंबंधाचे गुण, म्हणजे ही श्रेणी सहसंबंध कसं महत्वाचा आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि या श्रेणी सहसंबंधाच्या मर्यादा काय आहेत, कुठपर्यंत हे आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने हे आहे आपलं मित्रांनो चौथं घटक. यानंतर पाहूया आपण पाचवा घटक, प्रतिपगमन विश्लेषण, रेग्रेशन एनालिसिस. मित्रांनो सहसंबंध आणि प्रतिपगमन हे जवळपास सारखं असल्यासारखं वाटते, पण निश्चितपणे सारखं नाही. सहसंबंध विश्लेषणामध्ये देखील दोन घटकांमध्ये अभ्यास केला जातो, दोन घटकांमधल्या सहसंबंधाचा. आणि प्रतिपगमन विश्लेषणामध्ये देखील दोन घटकांचा अभ्यास केला जातो, परंतु एक घटक दुसऱ्या घटकावर किती प्रमाणात अवलंबून आहे याचा अभ्यास प्रतिपगमन विश्लेषणामध्ये केला जातो. X आणि Y, जसं आपण सहसंबंधामध्ये पाहिले की अर्थशास्त्रामध्ये असे अनेक घटक आहेत की जे परस्परांशी संबंधित आहेत.
त्याच पद्धतीनं असे अनेक घटक आहेत की जे एकमेकावर डिपेंड आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. अशाही पद्धतीचे अनेक घटक आहेत. जसं लोकांचं उत्पन्न आणि खर्च. मित्रांनो, उत्पन्न वाढलं की खर्च देखील वाढतो. त्यानंतर व्याजाचा दर आणि गुंतवणूक. व्याजाचा दर वाढला की गुंतवणूक देखील वाढते. व्याजाचा दर आणि बचत. व्याजाचा दर वाढला की बचतीचा दर देखील वाढतो. किंमत आणि मागणी. जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते. म्हणजे हे काय, परस्परावर डिपेंड, परस्परावर अवलंबून असणारे घटक आहेत. या घटकांचा अभ्यास प्रतिपगमन विश्लेषणामध्ये केला जातो. एक घटक दुसऱ्या घटकावर किती अवलंबून आहे याचा अभ्यास करून आपण भविष्यामध्ये, समजा आज असलेली वस्तूची मागणी आणि किंमत याचा अभ्यास केला आपण, तर भविष्यामध्ये समजा किमती वाढलेल्या असतील तर त्यावेळी वस्तूची मागणी किती राहील याचा अभ्यास आपल्याला प्रतिपगमन विश्लेषणामध्ये करता येईल. प्रतिपगमन विश्लेषणाचा अर्थ आपण अगोदर समजून घेऊया प्रस्तुत प्रकरणामध्ये. त्यानंतर सहसंबंध व प्रतिपगमन विश्लेषण यातला थोडक्यात फरक सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की सहसंबंधामध्ये दोन घटकांमध्ये असलेला सहसंबंध पाहायला जातो. म्हणजे एक घटक वाढत असताना दुसरा वाढत आहे का घटत आहे, किती प्रमाणात वाढत आहे, किती प्रमाणात घटक आहे, दोन्हीतील वाढ सारखी आहे का, हे सहसंबंधामध्ये अभ्यासलं जातं. तर प्रतिपगमन विश्लेषणामध्ये एका घटकावर दुसरा घटक किती प्रमाणात अवलंबून आहे. एक घटक एवढा वाढला तर दुसरा घटक किती वाढेल किंवा घटेल याचा अभ्यास प्रतिपगमन विश्लेषणामध्ये केला जातो. त्यानंतर आपल्याला पाहायचंय प्रतिपगमन रेषा. मित्रांनो, प्रतिपगमन विश्लेषणाची ही एक पद्धती आहे न्यूनतम वर्ग पद्धती म्हणून. न्यूनतम वर्ग पद्धतीच्या आधारे आपण y वर आधारित x म्हणजे एक समीकरण तयार करायचे. प्रत्येक प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला एक समीकरण तयार करावं लागतं, y = a + bx. मग y हा x वर किती प्रमाणात आधारित आहे किंवा x हा y वर किती प्रमाणात आधारित आहे असे दोन समीकरण किंवा त्यावर आधारित दोन प्रतिपगमन रेषा आपल्याला तयार करता येतात. प्रस्तुत प्रकरणामध्ये त्याचं विश्लेषण, सविस्तर विश्लेषण आपल्याला पाहायचं. अशा पद्धतीने मित्रांनो आपला BA द्वितीय वर्षाचा अर्थशास्त्रातील क्वांटिटेटिव्ह टेक्निक म्हणजे संख्यात्मक तंत्र याचा अभ्यासक्रम आहे. धन्यवाद.